राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर. 771 घरांची पडझड. 7 जणांचा मृत्यू. 95 जनावरं दगावली. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ UAEचा दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार. अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून BSFने एका पाकिस्तानीला अटक केली. पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू. लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार. लाहोरच्या रुग्णालयात हमजावर उपचार सुरू. पाकिस्तानात मागच्या 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा. अज्ञातांचं पुढचं टार्गेट आमिर हमजा. पाकिस्तानातल्या 1 कोटीहून जास्त जनतेवर अन्न संकट. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तानबाबत नवीन रिपोर्ट. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वामध्ये अन्न संकट. महागाई आणि बेरोजगारीचाही कळस. जानेवारीपासून आतापर्यंत नागपुरात 6 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. कोल्हापूर जिल्ह्यात 3घांना कोरोनाची लागण, तर देशात एकूण 257 कोरोना बाधित रुग्ण. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार. IPLमध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे IPLमध्ये नवा नियम लागू.